झणझणीत असं आपण मांदेलीचं कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे मांदेली घेतलेली आहेत, त्यांना साफ करून घेतलेली आहेत। त्याच्यावरती खवलं असतात ना, ती पण काढून टाकायची। त्याच्या पोटातली घाण असते ती पण सर्व काढायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। आणि धुवून झाल्याच्या नंतर एकदा मीठ लावून चोळून परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायची। अशी मी साफ करून घेतलेली ही मांदेली आहे। थोडीशी हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं। हळद आणि मीठ ना ह्या मांदेलीला चांगलं व्यवस्थित असं चोळून ठेवायचं आणि ह्याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत। एक टोमॅटो घेतलेला आहे, देठासकट थोडीशी कोथिंबीर, 1 वाटी ओलं खोबरं, एक 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धणे, 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या, 5 ते 6 भिजवलेली काश्मीरी लाल मिरची आहे। मसाला वाटायच्या आधी अर्धा तास याला गरम पाण्यामध्ये भिजायची घालायची, म्हणजे चांगली ती भिजली जाते। ह्याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। पाणी टाकून ना एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, 2 चमचे तेल घालायचं। तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। 4 पाकळ्या लसूणच्या ठेचून घालायच्या आणि 7 ते 8 कढीपत्त्याची घालायची। पाव चमचा हळद, वाटलेलं वाटण। वाटण आहे ना ते आपल्याला जास्त वेळ असं फ्राय करायचं नाहीये, फक्त एखादा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपलं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं। तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आणि रस्सा घट्ट पातळ कसं पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं। आपण मांदेलीला पण मीठ लावलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि हा रस्सा आहे ना शिजल्यावर कमी होणार आहे, त्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ घालायचं। आगळ घालायचं। मच्छीचा रस्सा म्हटलं ना तर तिखट आंबट असा झाला पाहिजे। तुम्ही याच्याऐवजी कोकम घातलं तरी चालेल। हा मसाला आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं शिजून घ्यायचा आहे, नंतर आपण याच्यात मांदेली घालणार आहोत। एक 10 मिनिटं हा रस्सा आहे ना मी शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मांदेली घालायची। सारखं सारखं मिक्स करायचं नाही, गॅस बारीक करायचा आणि एक 5 ते 7 मिनिटं याला शिजवून घ्यायचं। आपलं मांदेलीचं कालवण आहे ना ते तयार झालेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मस्त आंबट तिखट असं कालवण आपलं तयार झालेलं आहे। गरम गरम भाताबरोबर खूप छान लागतं। नक्की एकदा तुम्ही करून बघा। आजचं जर तुम्हाला हे मांदेलीचं कालवण आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।